सलग चौथ्या दिवशी कोकण किनारपट्टीवरती उधाणाचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अमावास्येनंतर सध्या कोकण किनारपट्टीवरती मोठी भरती आलेली पाहायला मिळते आहे। किनारपट्टी भागात आज पुन्हा एकदा 5.5 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुण, गुहागर, दापोली, राजापूर या किनारपट्टी भागात अशाच पद्धतीनं अजस्र लाटा सध्या उसळताना पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आलो आहोत 15 माड या परिसरामध्ये आणि याच 15 माड ते आलावा या समुद्र किनारपट्टीवरती अजस्र लाटांचा तांडव या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी उभारण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून सध्या लाटा या मानवी वस्तीपर्यंत पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत। समुद्राला आज जवळपास 5.5 मीटर उंचीचं उधाण या ठिकाणी आलेलं पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळं समुद्रकाठच्या लोकांना या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। बघू शकता की आज देखील या ठिकाणी समुद्र खवळलेला आहे। सुदैवानं पावसाचा जोर हा या ठिकाणी कमी आहे। असं असलं तरी पण लाटांचं तांडव सध्या कोकण किनारपट्टी भागात या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळंच नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना सध्या प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।